हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, दिवाळीचे सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची लगबग चालू असते. हे आणायचं, ते आणायचं, आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी दिवाळीसाठी आणायच्या असतात. आपली प्लॅनिंगच असते की मला हे घ्यायचं आहे दिवाळीला, मला ते घ्यायचं दिवाळीला. कोणी म्हणतं आम्हाला घर बुक करायचं, कोणी म्हणतं आम्हाला गाडी बुक करायची, कोणाला घरामध्ये नवीन वस्तू, वॉशिंग मशीन, हे ते घ्यायचं असतं. हो, पण दिवाळी हा मुख्य बघायला गेला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्याचा, भगवान कुबेरांची, अशा अनेक देवी देवतांची सेवा करण्याचा टाईम आहे. तर आपण वर्षभरामध्ये जी लक्ष्मी आपल्या घरी येते ती स्थिरावी, तिने नेहमी आपल्या घरावर आशीर्वाद द्यावा म्हणून आपण हे दिवाळीचे काही दिवस जे असतात ना ते भरभरून सेवा करत असतो, जेणेकरून वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नसावी म्हणून. तर अशा पद्धतीने आपण दिवाळी साजरी करत असतो. पण साजरी करण्याआधी, देवाची सेवा करण्याआधी आपल्या जर घरामध्ये या काही गोष्टी नसतील तर त्या गोष्टी आपल्या घरात आपण आणणं आणि त्याची सेवा करणं दिवाळीच्या पिरियडमध्ये हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आपण कपडे, साड्या, या सगळ्या वस्तू आपण खूप घेतो, दरवेळेस घेतो, आपल्याला तरी कंटाळा येत नाही, पण आपण आपल्या सुखासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. पण त्याचबरोबर आपल्या घराचं सुख, आपल्या लोकांचं सुख हे कशामध्ये आहे हे बघितलं पाहिजे. आपल्या घरातल्यांची सुरक्षितता कशामध्ये आहे, तर हे महत्त्वाचं आहे. तर हो, आपल्याला जर का दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करायची असेल तर यावेळेस जर तुमचा शॉपिंगचा बजेट असेल आणि तुम्ही जर का तो बजेट थोडा वाढवू शकता तर वाढवा, आणि जर वाढवू शकत नसेल तर तुमचं शॉपिंग हे कमी करा. कारण की काय आहे ना, की आपल्या घरात, देवघरात तुमच्या काय काय आहे ते आधी बघा. कारण दिवाळीच्या सेवा करत असताना आपल्याला अनेक गोष्टींची गरज पडते, तर त्या आपल्याकडे आहेत का? आणि तुम्हाला जर खरंच मनोभावे दिवाळीची सेवा करायची असेल, चांगल्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मींना प्रसन्न करून घ्यायचं असेल, भगवान कुबेरांचा आशीर्वाद पाहिजे असेल, तर नक्कीच मी ज्या तुम्हाला आता काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही दिवाळीच्या आधी नक्कीच विकत घ्या किंवा दिवाळी दरम्यान तरी विकत घ्या. त्या सगळ्यात महत्त्वाच्या वस्तूमध्ये त्याच्यामध्ये आहे शंख. शंख जो असतो ना तो प्रत्येकाच्या देवघरात असायलाच पाहिजे, जो की दिवाळी पिरियड दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे किंवा दिवाळीच्या आधी घ्यायचा आहे. तर शंखामध्ये आपण जे पाणी भरून ठेवतो देवघरामध्ये ते खूप प्रभावी असतं. त्याच्याने भरपूर प्रभाव हा घरामध्ये, चांगला प्रभाव हा घरामध्ये होत असतो. ते पाणी आपल्याला घरात शिंपडायचं असतं. आजारी मुलांना दिलं तरी ते लवकरात लवकर बरे होतात. चिडचिडे मुलं हे शांत होतात. अशा पद्धतीने त्याचा प्रभाव आहे. तर भगवान विष्णूंना शंख खूप आवडतो, त्याच्याने आपण त्यांचा अभिषेक करत असतो. त्याच्यामुळे शंख हा आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर कासव. कासव हे पैसा खेचून आणणारी एक देवाची आवडती, असं म्हणजे भगवान विष्णूंना कासव हे खूप आवडतं. ज्या घरामध्ये कासव ठेवलेलं असतं तिथे पैशाचा ओघ हा येत असतो, तो खेचून घेत असतो पैशाला. त्याच्यामुळे आपल्याला न विसरता कासव हे घ्यायचं आहे. दिवाळीच्या आधी घ्या, दिवाळीच्या पिरियड दरम्यान घ्या तरी चालेल. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र, जे प्रत्येकाच्या घरात हवं. श्रीयंत्र म्हणजे देवीला, म्हणजे माता लक्ष्मीला स्थिर करण्याचं यंत्र ज्याच्यावरती बसते ते म्हणजे श्रीयंत्र. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर चांगलीच गोष्ट, मूर्ती नसेल तरीही तुम्ही श्रीयंत्र घ्या. म्हणजे तुम्ही त्याच्यावर दर पौर्णिमेला, अमावस्येला, मंगळवार, शुक्रवार, नवरात्र अशा टायमाला सेवा करू शकता कुंकुमार्चनची. तर खूप अतिउच्च कोटीची आणि देवी लक्ष्मीची आवडती सेवा आहे. त्याच्यामुळे तुम्ही श्रीयंत्र या दिवाळीला तुमच्या घरात नक्की आणायचं आहे. त्याचप्रकारे आपण या दिवाळीमध्ये कुबेरांची सेवा करत असतो. तर कुबेरांची सेवा करण्यासाठी आपल्याकडे कुबेराची मूर्ती तर नसते, आहे बाजारामध्ये मूर्ती पण असते, पण आपल्याला काय घ्यायचं आहे तर कुबेर यंत्र आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे. तर खूप महत्त्वाचं आहे कुबेर यंत्र, ज्याची सेवा दर दिवाळी दरम्यान आपण प्रभावी पद्धतीने केली तर नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला या दिवाळीमध्ये जमलं तर कुबेर यंत्र हे आपल्या घरी आणायचं आहे. तर कमलगट्ट्याची माळ, जेव्हा श्रीयंत्र आपण घेतो त्यावेळेस आपल्याला कमलगट्ट्याची माळ घेणं हे अनिवार्य आहे. कारण श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ ठेवली जाते. देवी लक्ष्मीला कमळाची फुलं आवडतात म्हणून आपण कमलगट्ट्याची, म्हणजे कमळाचे जे मणी असतात, बीज असतात, त्यांची माळ आपण त्याच्यावरती ठेवत असतो. तर म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे, कमलगट्ट्याची माळ. तर अशा या काही वस्तू आहेत. त्याचप्रकारे कवड्या, तर आपल्याला पांढऱ्या कवड्या किंवा पिवळ्या कवड्या बाजारात अवेलेबल असतात. देवी आईला कवड्या खूप आवडतात, पांढऱ्या, पिवळ्या. तर आपल्याला 5, 7, 9 अशा पद्धतीने जे पण तुम्हाला वाटेल तितक्या कवड्या तुम्हाला बाजारातून विकत आणायच्या आहे. तर त्याच्यावरही सेवा अनेक आहेत दिवाळी दरम्यान करायच्या, त्याच्यामुळे तुम्हाला त्या कवड्या नक्कीच आणायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कमलगट्ट्याचे सुटे मणी जर तुमच्याकडे नसतील तर तेही आणायचे आहेत.
तर त्या मणींवरही दिवाळी दरम्यान सेवा असते, त्याच्यामुळे कमलगट्ट्याचे मणीही तुम्ही आणू शकता। तर अशा पद्धतीने दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्याकडे या वस्तू असायला हव्या, या देवघरामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण वस्तू आहेत। त्याच पद्धतीने मोरपीस आपल्याकडे असला पाहिजे। देवघरामध्ये मोरपीस असणं खूप महत्त्वाचं आहे। चंचल मुलांना त्यांचं मन स्थिर करण्यासाठी, त्यांना हुशार करण्यासाठी, शांत करण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो। घरातील वादविवाद टाळण्यासाठी आपण मोरपीस हे घरामध्ये ठेवत असतो। त्याच पद्धतीने आपल्या देवघरामध्ये बासरी हवी। तर माझ्या देवघरात तर बासरी आहे, मोरपीस आहे। ज्या वस्तू मी तुम्हाला सजेस्ट करते ते सगळं आहे। त्याच पद्धतीने तुमच्या देवघरात जर गजलक्ष्मी नसेल तर गजलक्ष्मी ही या दिवाळीला नक्की घेऊन या। आणि गजलक्ष्मी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असते, तिचं रूप असतं, तर गजलक्ष्मी ही आपल्या देवघरात असायलाच हवी। त्याच पद्धतीने लक्ष्मीच्या चांदीचा सिक्का तुमच्याकडे हवा। त्याच पद्धतीने चांदीचा गणपती, चांदीची सरस्वती तुमच्याकडे हवी, कारण आपण एक्स्ट्रा पूजन करतो त्यावेळेस एक्स्ट्रा पूजा करतो तेव्हा आपल्याला देवघरातून या वस्तू सगळ्या काढून घ्यावे लागतात। त्यापेक्षा आपल्याकडे जर या वस्तू शिक्क्याच्या रूपामध्ये असल्या तर आपण एक्स्ट्रा जेव्हा पूजा मांडणी करतो दुसरी, त्यावेळेस आपल्याला देवघरातून उचलण्याची गरज नसते। म्हणून यावेळेस स्वतःची शॉपिंग कमी करा, आपण ह्या सगळ्या वस्तू घ्या। बाजारामध्ये चांदीची फुलं मिळतात, चांदीच्या दुर्वा मिळतात, चांदीचं बेलपान मिळतं। अशा ज्या वस्तू आहे देवाला अर्पण करायच्या। चांदीचे लक्ष्मीचा सिक्का असतो, चांदीची सरस्वती, चांदीची लक्ष्मी, तुम्हाला जे काही शक्य असेल अशा एक एक्स्ट्रा वस्तू तुम्ही घेऊन ठेवा। म्हणजे तुम्ही जेव्हा ती दुसरी मांडणी करता त्यावेळेस तुम्हाला देवघरातून कुठलाही देव उचलण्याची गरज पडत नाही। हे एक्स्ट्रा पूजेसाठी आपण ह्या सगळ्या वस्तू मग वापरू शकतो। तर अशा पद्धतीने या दिवाळीला आपल्याला सेवा करण्याआधी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का एकदा बघायचं आहे। जे नसेल ते आपल्याला विकत घ्यायचं आहे। यावर्षी वाटल्यास साडी कमी घ्या, ड्रेस कमी घ्या, काहीतरी कमी करा स्वतःचं, पण ह्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये असायलाच हव्या। इतक्या महत्त्वपूर्ण, इतक्या चांगल्या आणि प्रभावी वस्तू आहेत की ज्याच्या देवघरामध्ये हे असेल तिथे कधीही कशाची कमी पडणार नाही, अलक्ष्मी तिथे कधीही टिकणार नाही, नेहमी तिथे लक्ष्मीचा वास असेल। म्हणून या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे दिवाळीसाठी। त्याच पद्धतीने आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एक फोटो आहे, ज्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत आहेत। तर तो फोटो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो फोटो नक्की परचेस करायचा आहे या दिवाळीच्या आत, कारण आपल्याला सेवा करायच्या असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असायलाच पाहिजे। मग वेळेवर आपण म्हणतो की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मग मी कसं काय सेवा करू? तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्हाला या सगळ्या वस्तू आधीच आणून ठेवायच्या आहे। लिस्ट करा तुम्हाला काय आणायचं आहे आणि ह्या वस्तूंचा बजेट करा आणि तुम्ही ह्या सगळ्या वस्तू एक जसं तुम्हाला परवडेल त्या पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता। आणि त्याच पद्धतीने धनतेरसलाही आपल्याला त्या फोटो आहे देवतेचा, तो फोटो आपल्याकडे नसतो, तर तोही फोटो तुम्हाला आणायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजन करायचं असतं। धनतेरसच्या जी देवता आहे त्या देवतेच्या पूजेसाठी तो फोटो आणणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तो फोटोही तुम्ही नक्की परचेस करा। तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या दिवाळीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दिवाळीच्या सेवेमध्ये या वस्तू लागतात आणि त्याच्याशिवाय ही सेवा अपूर्ण होत असते। एक्स्ट्राच्या वस्तू आणून ठेवा, सुपारी आणून ठेवा, आपल्याला पूजेदरम्यान फुलं, नागलीची पानं, अशा अनेक गोष्टी लागत असतात। ते तर तुम्हाला वेळेवरच आणता येईल, पण ह्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याला इकडून तिकडून बाजारातून परचेस कराव्या लागतात, म्हणून ऐन टायमाला दिवाळीला फिराफिर करू नका। आधीच्या आधी या गोष्टींची शॉपिंग तुम्ही करा आणि मगच बाकीच्या गोष्टींना तुम्हाला लागायचं आहे। तर मग सिम्पली हा व्हिडिओ मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून केलेला होता की तुम्ही आधी सेवेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी परचेस करा आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी आपल्या घरात टिकावी, पैशाचा ओघ कायम असावा, आपल्या घरात कधीही कर्जबाजारीपणा होऊ नये, आर्थिक चणचण आपल्याला कधीही वाचू नये, यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि दिवाळीमध्ये आपल्याला त्याच सगळ्या सेवा करायच्या असतात। अमावस्येपर्यंत लक्ष्मीच्याच सेवा आपण दिवाळीमध्ये करत असतो, त्याच्यामुळे ह्या लक्ष्मी खेचून आणण्यासाठी महत्त्वाच्या वस्तू आहेत। तर नक्की तुम्ही या दिवाळीला ह्या वस्तू परचेस करा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे। तर मग चला, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।